नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विवाह योग या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी या ठिकाणी श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र या अध्ययनाला सरांनी सुरुवात केली. सोबतच लहानपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत होतं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजी यांच्याकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राच्या शिक्षण जे आहे ते सरांनी पूर्ण केलं. गेले 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य, प्रामाणिक आणि अविरत असं मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असणार आहेत, प्रश्न असणार आहेत, काही अडचणी असणार आहेत. तुम्ही थेट आत्ता सरांशी बोलू शकता, त्यांना प्रश्न विचारू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि 66843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नमस्कार. विवाह योग या विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा योग असतो, बरोबर. मात्र तिथपर्यंत सस्टेन्स काही लोकांची लग्न ही विवाह योगाच्या आधी सुद्धा होतात किंवा काही लोकांची लग्न ही विवाहात योग टळतात. 1 गेला, 2 गेले, अनेक कारणं असतील त्याला. कौटुंबिक असतात, कधी मुलगा पसंत नाही आला, कधी मुलगी पसंत नाही आली, अशी कारणं असू शकतात. तर विवाह योग हा कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट होतो म्हणा किंवा कशा पद्धतीनं येतो आयुष्यामध्ये? काय असतं, कधी कधी एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये असं होतं ना की योग येतात पत्रिकेमध्ये. मग त्यावेळेस काय होतं, खऱ्या प्रमाणात म्हणजे बोलायचं झालं तर म्हणजे टाळाटाळ करतात किंवा डिमांडिंग, अशीच मुलगी पाहिजे, तशीच मुलगी पाहिजे, शिकलेलीच पाहिजे, नोकरीच पाहिजे, एवढंच कमवणारी पाहिजे. त्यामुळे मग काय ते योग निघून जातात आणि मग त्या मुलावर वेळ येते असं म्हणायची की मजसी विवाह करण्या कोणी न योग्य नारी, मी योगलक्ष्मीचा पती एक ब्रह्मचारी. म्हणजे तो योगलक्ष्मीचाच पती राहून ब्रह्मचारी म्हणून त्याला जीवन व्यतीत करावं लागतं. त्यामुळे माझं सांगणं आहे की पत्रिकेमध्ये जेव्हा कोणी तज्ज्ञ ज्योतिषी तुम्हाला सांगतात की तुमच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत, तर तुम्ही या दरम्यान विवाहाचे योग आहे, तर या दरम्यान असे असे उपाय करून तुम्ही तुमचा विवाह उरकून घ्या. पण त्यावेळेस मग आपण जे डिमांड वाढतात मुलांच्या, त्यावेळेस तो विवाह योग टाळला जातो. योगायोगाने किंवा पत्रिकेच्या दृष्टिकोनातनं सुदैवाने आलेला योग जर का तुम्ही टाळला तर नंतर मग असं ही म्हणायची वेळ येते की योगलक्ष्मीचा पती एक ब्रह्मचारी. तर त्यामुळे पत्रिकेमध्ये जेव्हा कोणी तज्ज्ञ ज्योतिषी तुम्हाला सांगतात की या दरम्यानच्या काळात तुमच्या पत्रिकेमध्ये विवाह योग आहेत, तर तो त्या प्रत्येक मुलाने टाळायला नको. कारण अनेकदा काही काही मुलं मी बघतो की वयाच्या 42-45 या वयातली मुलं आमच्याकडे पत्रिका पाहायला येतात की अजून विवाह झाला नाही. परवा पुण्याच्या ऑफिसला एक मुलगा आलेला, वय वर्ष 47. आता मुलगा म्हणावं, माणूस म्हणावं की काका म्हणावं, ती पण उपाधी कळत नाही. तर त्यामुळे पत्रिकेत विवाहाचा योग असतो ना, जेव्हा योग येतो तेव्हा तो उरकून, अर्थात आपलं करिअर म्हणजे शिक्षण करिअर आटोपल्यानंतर, मी हेही म्हणणार नाही की अगदी वयाच्या 21च तुम्ही विवाह करा. साधारणतः वयाच्या 24-25 नंतर जो कुठला विवाहाचा योग येतो, 26व्या वर्षी, 28व्या वर्षी, 30व्या वर्षी तो आलेला योग असतो, त्या योगामध्ये विवाह हा उरकून टाकावा. नक्की. सर एक कॉल येतोय, संपदा आहेत नाला सोपाऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संपदा, काय समस्या आहे आपली? तिच्या जॉब विषयी विचारायचं आणि लग्न कधी जमेल ते. जन्मतारीख सांगा. 10/12/94. 10/12/94. जन्म वेळ काय? जन्म दुपारी 1 वाजता. दुपारी 1 वाजता. आणि जन्म ठिकाण? 10/12/94. जन्म ठिकाण सांगा. हा, दुपारी 1 वाजता, मुंबई. बरं, प्रश्न सांगा आता. प्रश्न काय आहे तुमचा? तिचं शिक्षण आणि- जॉबसाठी बघायचं, चांगला जॉब कधी लागेल आणि हे विवाहाचं कधी होईल ते. सर काय सांगता येईल? जॉब आणि त्याच्यानंतर अर्थातच पत्रिकेच्या माध्यमातून मी हे सांगेन, फोन बंद केलेला बरा. साधारणतः नोव्हेंबर 2022 नंतर या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत आणि विवाह जो आहे तो परिचयातनं किंवा नात्यातनंच असा विवाह होईल किंवा असे स्थळ आले तर त्याला प्राधान्य दिलेलं उत्तम. आणि नोकरीपेक्षा मी म्हणेन की संपदाने साधारणतः कलेशी संबंधित जर का उद्योग केला कुठलाही,
तर तो हिच्यासाठी उत्तम असेल. आणि येणाऱ्या नोव्हेंबर नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे तिच्या पत्रिकेमध्ये. नक्कीच सर, विवाह म्हटलं की मुलगा असो किंवा मुलगी असो, अनेक वेळेला असं म्हटलं जातं की विवाह हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देतो. बऱ्याच वेळेला ही कलाटणी खूप चांगल्या पद्धतीची, अशाच पद्धतीची असते. पण अनेकदा अनेक ठिकाणी तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात की लग्न झालं आणि वाईट गोष्टी घडल्या किंवा वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाली. तर असं खरंच काही असतं का हो? कसं आहे की तुम्ही आणि मी नावेतनं प्रवास करतोय. माझ्या पत्रिकेतला चंद्र नीचेचा आहे आणि त्याच दरम्यान त्याच ग्रहांच्या होऱ्यामध्ये, त्याच ग्रहांच्या याच्यामध्ये प्रभावामध्ये माझ्या पत्रिकेमध्ये पाण्यापासून मला अपघात ठरलेला आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात, तर त्यामुळे काय होतं की माझ्यामुळे तुमचा सुद्धा अपघात होतो. पण त्यात दुसरी पण एक बाजू आहे की तुमची पत्रिका स्ट्रॉंग आहे, तुमच्या पत्रिकेमध्ये अपघात होणार नाहीये. आणि त्यावेळेसचे तुमचे ग्रह जर का बलाबल चांगलं आहे, तर तुमच्या भाग्याने माझा होणारा अपघात टळतो. तसंच आहे की विवाहाच्या बाबतीत की त्वयार्धम मयार्धम, तू अर्ध आणि मी अर्ध. एक चपाती असेल तर तू अर्धी खायची आणि मी अर्धी खायची. तर दोघांची आपण जेव्हा पत्रिका म्हणजे लग्न करायच्या वेळेस पत्रिका जुळवतो, तर जुळवतानाच दोघांची ही पत्रिका बघितली ना की त्यात कळतं की कोणाच्या याच्यात काय अपघात आहे, किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीची पत्रिका त्याच व्यक्तीसाठी ती हे नसते, म्हणजे पूरक नसते. कदाचित ती पत्रिका दुसऱ्याला पूरक असू शकते, दुसऱ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी. पण नेमकं त्या मुलासाठी आलेलंच ते स्थळ किंवा त्या मुलीसाठी आलेलं ते स्थळ त्या व्यक्तीसाठी ते पूरक नसतं. तर अशा वेळेस तो विवाह टाळलेला बरा. पण हे आहे की जेव्हा आपण पत्रिका बघतो, तर तेव्हा तज्ज्ञ ज्योतिषांकडनं हा सल्ला घ्यायचा आहे की खरोखर परस्परांच्या पत्रिका परस्परांना पूरक आहेत का, परस्परांना भाग्यवर्धक आहे का, आरोग्यवर्धक आहेत का. कारण आरोग्य पण महत्वाचं आहे, नुसतं भाग्यवर्धकच नको. आरोग्यामध्ये अनेक गोष्टी आपण बघतो, संततीच्या अडचणी येतात, संतती होत नाही. मग काय होतं की तिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यावरच ब्लेम गेम मध्येच बराच आयुष्य निघतं. आणि मग त्यामुळे सुद्धा अनेक लोक डिवोर्स घेतात. अजूनही ती म्हणजे काय म्हणतात, संकुचित वृत्ती लोकांमध्ये ती अजूनही जिवंत आहे, हे दुर्दैव आहे. तर अशा वेळेस काय आहे की, आणि दुसरं पण आरोग्याचं पण, की लग्न झालं आणि सारखंही माझी बायको आजारीच असते किंवा माझा नवरा सारखाच आजारी असतो, ते पण महत्वाचं आहे. तर दोघांच्याही पत्रिका परस्पर भाग्यवर्धक आहेत की नाही, आरोग्यवर्धक आहेत की नाही, दोघांच्या हा म्हणजे काय म्हणतात त्याला बुद्धी जी आहे ती परस्परांची मॅच होते की नाही, विचारची जी पातळी आहे ती मॅच होते की नाही, हे पत्रिकेमधनं कळतं. त्यामुळे तज्ज्ञ ज्योतिषांना पत्रिका दाखवायची, पत्रिका प्रॉपर जुळवून घ्यायची. नुसतंच परत मी सांगेन की गुणमिलनावर विश्वास ठेवायचा नाही. अगदी 5 जरी गुण जुळत असतील तरी सुद्धा विवाह करायला हरकत नाही. पण हे आहे की परस्परांची जन्मपत्रिका, भावचलित पत्रिका जी आहे ती मॅच होते की नाही पूर्ण सगळ्या बाजूने, ते तज्ज्ञ ज्योतिषांकडनं जाणून घ्यायचं आणि मगच पुढे जायचं. नक्की सर, पुढचा एक कॉल आहे. वैशाली आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वैशाली, काय समस्या आहे आपली? हा, माझ्या मुलाच्या जॉबसाठी विचारायचं होतं आणि लग्नासाठी. जन्मतारीख सांगा. 24/4/95. 26/4/95. जन्मवेळ? 24/4/95. 24/4/95. ओके. जन्मवेळ सांगा. हा, आणि जन्मवेळ दुपारी 3:30ची आहे. गावी 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 म्हणजे कुठलं गाव? सातारा सिटी. सातारा. सातारा जिल्हा. साताराच्या पुढे छोटं गाव आहे इकडे. बरं, ठीक आहे. तुमचा आता प्रश्न सांगा. प्रश्न काय आहे? माझा प्रश्न नोकरी आणि लग्नासाठी. नोकरी आणि लग्नासाठी हा, विचारायचं. तर नोकरी शिकतोय आणि आता. लग्न असे दोन्ही प्रश्न हा. आहेत त्यांचे. हा. काय नोकरीच्या संदर्भात आहे आणि लग्नाच्या संदर्भात काय आहे? बरोबर. साधारणतः ऑगस्ट 2022 नंतर पत्रिकेमध्ये नोकरीचे योग आहेत. आणि विवाह जो आहे तो वयाचे 28 पूर्ण झाल्यानंतरच विवाह करावा. वय वर्ष 28 पूर्ण झाल्यावर याच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे. आणि या पत्रिकेबद्दल विशेष सांगेल की पूर्णपणे त्या मुलाची मनस्विता, मनोदेवता हो म्हणत नाही तोपर्यंत त्या मुलावर यांनी आपल्या मुलावर प्रेशर आणू नये की तू लवकरात लवकर लग्न उरक म्हणून. आणि व्यवस्थित पत्रिका दाखवूनच, पत्रिका जुळवूनच याचा विवाह करावा. कारण सप्तमामध्ये शनी आहे आणि ही पत्रिका मंगळ दोषाची आहे आणि पत्रिकेमध्ये पितृदोष सुद्धा आहे. त्यामुळे सुदर्शन याग हा विधी करून घ्यायचा आणि सोबतच मंगळ दोष शांती आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये साधारणतः 3 ते 3.5 कॅरेटचा एक पुष्कराज तो सोन्यात धारण करायचा. आणि होईल तेवढी दररोज गणपतीची उपासना करायची आणि डोळे दाखवून द्यायचे. चष्मा नक्कीच असेल याला. आणि विवाह जो आहे तो वय वर्ष 28 नंतर
आणि नोकरीचा जो योग आहे तो येणाऱ्या आता ऑगस्ट 2022 नंतर पत्रिकेमध्ये नोकरीचे योग आहेत. सर, शास्त्रानुसार मला एक जाणून घ्यायची गोष्ट अशी होती की आज काळ बदललाय, स्पर्धेचा काळ आहे, आपल्याला सगळ्या ठिकाणाहून स्पर्धा आहे आणि आयुष्य जर जगायचं असेल तर दोघांनी कमावतं असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आज शिक्षणाची पातळी उंचावलेली आहे, शिक्षित आहेत, 12वी नंतर ग्रॅज्युएशनचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे. पण अशा वेळेला चॉईस हा एक फार मोठा फॅक्टर होतो या सगळ्यामध्ये, की चॉईसच संपत नाहीत. म्हणजे मला हेच करणारा, असाच करणारा, हीच करणारी, अशीच करणारी, असं करत 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 नाही हा नको ती अजून बेटर 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 बेटरच्या नादामध्ये आयुष्यातली अनेक वर्ष उलटून जातात. अशा पद्धतीचे अनुभव. शास्त्र काय सांगतं, नेमकं काय बघितलं गेलं पाहिजे लग्न जुळवताना, मुलींनी मुलांच्या बाबतीमध्ये आणि मुलांनी मुलींच्या बाबतीमध्ये? बघा, लग्नाच्या ह्याच्यात एक विधी आहे, वाग्दान विधी. तर त्यात काय म्हटलं जातं की अव्यंगे अपतिते क्लीवे दशदोषे विवर्जिता, की तिला किंवा त्याला कुठलं व्यंग नाही आहे की, आणि त्याला कोणाला कोणी म्हणजे पालकच नाही आहेत. बरोबर, आज आपण असं कोणीच नाही आहे. अनाथ आश्रमातली मुलं सुद्धा आहे, त्यांना सुद्धा अनाथ आश्रम चालवणारे हे पालक आहेत. बरोबर, अशिक्षित नाही आहे. याचा अर्थ असा नाही की मी म्हणेल की एखादी मुलगी 8वी 10वी पास आहे तिचं लग्न व्हायला नको. अशिक्षित म्हणजे मूर्ख. बहिणाबाई अशिक्षित होत्या पण मूर्ख नव्हत्या. बरोबर, मूर्ख नाहीये. आणि दुसरं जे आहे की ज्याला आपण म्हणतो ना गृहकृत्य दक्ष, स्त्री जी असावी ती कशी असावी, जरी नोकरी करणारी असावी तरी ती गृहकृत्य दक्ष. आता गृहकृत्य दक्ष या टायटल खाली बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे नुसतं चूल आणि मूलच नाही. बरोबर, कारण आपण मागे जसं म्हटलं सुशीलम मातृपुण्यनं, की आईची पुण्य असेल तर मुलगा शीलवान होतो, मुलगा किंवा मुलगी. बरोबर, पितृपुण्येनं चातुर, वडिलांची पुण्य असेल तर म्हणजे चातुर्य येतं, चतुर होतो. दातृत्व वंशपुण्यनं, म्हणजे त्या कुटुंबाची वंशाची पुण्य असेल तर दानशूर होतो. आणि आत्मपुण्यनं सौभाग्यता, स्वतःची पुण्य असेल तर भाग्यवान होतो. तर अशी गृहकृत्य दक्ष अशी ती गृहिणी असावी. आणि हा संसार जो आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, गृहस्थाश्रम जो आहे हा व्यवस्थित चालवू शकेल असा तो माणूस असावा, की जेणेकरून घरातल्यांना 2 वेळेस व्यवस्थित जेवायला देईल, अंग झाकायला वस्त्र देईल. आता अंग झाकायला वस्त्र देईल म्हणजे नुसतंच लुंगी घातली असं नको. जसं तुम्ही म्हणालात काळ बदललाय, आजच्या काळाप्रमाणे वस्त्र देईल, खायला देईल, आरोग्याची काळजी घेईल असा तो मुलगा असावा आणि दिसायला अनुरूप असावा. तर त्यात तुम्ही जे म्हणताय की बेटर 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 करण्याच्या ह्याच्यात ते लग्न लेटर होत जातं. बरोबर, तर असं नको व्हायला. तर त्यामुळे काय की हे जे सांगितलं आहे शास्त्राने की अव्यंगे अपतिते किंवा गृहस्थाश्रम चालवणारा असा जर तो माणूस असेल तर काही हरकत नाही करायला. नाही तर काय ते की आपण काय म्हणतात त्याला, अशीच पाहिजे तशीच पाहिजे, तर म्हणजे मी तर म्हणेल व्यसनम 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 असं, म्हणजे अनेक गोष्टींचं व्यसन लागतं माणसाला, की अशीच पाहिजे, अशीच सुंदर पाहिजे, एवढीच हाईट पाहिजे, तिच्या घरी एवढीच प्रॉपर्टी पाहिजे, असं तेही एक प्रकारचं ते व्यसनच आहे. व्यसन करावं माणसाने. व्यसनम 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 विद्याभ्यासनम व्यसनम. व्यसन करायचं तर विद्याभ्यासाचं व्यसन करा, पण खूप असे चोचले करण्यात अर्थ नाही. नाहीतर मग परत मी तेच म्हणेन की पती योगलक्ष्मीचा मी एक ब्रह्मचारी, योगलक्ष्मीचा पती एक ब्रह्मचारी, ती वेळ त्याच्यावर यायला नको. नक्की. खूप छान असं मार्गदर्शन आजच्या या विषयाच्या निमित्तानं. मी जे प्रश्न विचारतोय ते मला असं वाटतं की आपल्यातले आहेत, नेहमीच्या चर्चांमधले आहेत, तुमच्या आमच्या कुटुंबात घडणारे आहेत, आजूबाजूला घडणारे आहेत, आपण ज्या गोष्टींची नेहमी चर्चा ऐकतो अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न आहेत. आणि याच्यावरची जी उत्तरं आहेत ही उत्तरं आपल्याजवळच असतात, पण आपण अनेक वेळेला त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, कानाडोळा करतो. आणि आपण नेहमी शेजारी काय घडतंय, इकडे काय घडलं, तिकडे काय घडलं, नातेवाईकांमध्ये काय घडलं, याच्यात कुठेतरी अडकून बसत नाही होत ना, याची काळजी कुठेतरी घ्यायला पाहिजे. त्याचं एक अंतर्मुख होऊन विवेचन कुठेतरी आपल्याला सगळ्यांना करता यायला पाहिजे. आणि त्याकरता योग्य मार्गदर्शन पाहिजे, योग्य माहिती पाहिजे. आणि म्हणूनच श्री वासुदेव सत्रे हे मुंबई आणि पुण्यामध्ये असतात. आताच ते अरेंजा कॉर्नरला आहेत 7 तारखेला, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटू शकता. 9 तारखेपासून ते पुन्हा पुण्यात त्यांच्या ऑफिसला आहेत. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील, समस्या असतील, अडचणी असतील त्या तुम्ही निश्चितपणाने त्यांना विचारू शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. अजूनही प्रश्न आहेत डोक्यामध्ये, पण ब्रेक नंतर विचारूया. आत्ता घेऊया एक छोटासा ब्रेक.
विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विवाह योग या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात पुढे जाण्याच्या आधी एक कॉल येतोय, तो आपण घेऊया. वंदना वाडेकर आहेत, निगडी पुणे या ठिकाणून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वंदना, काय समस्या आहे आपली? माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारायचंय. बोला, जन्मतारीख सांगा तिची. 26/4/96. 26/4/96. हा. जन्म वेळ? जन्म वेळ 5:45 सकाळी. 5:45 सकाळी. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण भोसरी पुणे. भोसरी पुणे. बरं, काय प्रश्न भोसरी, आहे? पुणे. काय प्रश्न आहे? तर 3 वर्ष झाले लग्न जमत नाही. ते MSc झाली ती केमिस्ट्री मधून. MSc झाली आहे केमिस्ट्री मधून. हा. आपण विचारूया सरांना काय सांगता. हो. सर काय सांगता येईल? केमिस्ट्री पर्यंत MSc पर्यंत शिक्षण झालेलं आहे. पदव्युत्तर शिक्षण आहे. हो. पत्रिका मंगळाची आहे, मंगळ दोषाची, आणि सोबतच पत्रिकेमध्ये पितृदोष सुद्धा आहे. त्यामुळे सुदर्शन याग हा विधी करून घ्यायचा आणि सोबतच मंगळ दोष शांती. आणि डिसेंबर 2022 नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. पण आवर्जून मी म्हणेन सुदर्शन याग जो आहे पितृदोषाचं निवारण केल्याशिवाय यांनी मुलीचं लग्न करायला नको. कारण पत्रिकेमध्ये असे योग आहे, एखादा विवाह जुळता जुळता तुटणे किंवा जुळून तुटणे किंवा होऊन तुटणे. त्यामुळे पितृदोषाचं निरसन करूनच यांनी मुलीचा विवाह करावा. आणि डिसेंबर 2022 नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत. करिअरच्या बाबतीमध्ये एक वेगळा थोडासा प्रश्न, की आज जसं मी मगाशी म्हटलं की नवीन काळ आहे, सगळा तंत्रज्ञानाचा काळ आहे, प्रगतीचा काळ आहे. पूर्वीसारखं राहिलं नाही आहे. आता पूर्वी मुलींकडे फक्त ती हाऊस वाईफ असणार आहे, गृहिणी म्हणून. त्यामुळे फार मोठ्या अपेक्षा नसायच्या, सौंदर्य बघितलं जायचं. पण आता तसं नाही. आता जसं मी मगाशी म्हटलं की काळ बदलला, तसं आता मुली पण स्पर्धेमध्ये उतरतात. आता मुलींच्या रिक्वायरमेंट आहेत मुलांकडे. पूर्वी मुलांच्या रिक्वायरमेंट होत्या. आज मुली सुद्धा ऐकत नाहीत. आई वडिलांना त्या ठामपणे सांगतात. अर्थात हे योग्यच आहे. पण विवाह जुळवताना आपण जे म्हणतो की एक अधिकाराचं, किंवा जर मुलगी उच्चपदस्थ असेल आणि मुलगा नसेल तर घरातला जो काही एक अधिकार म्हणतो वगैरे, आणि त्यातून होणारे कलह आणि पुढे जाऊन सगळे भांडणं, मानसिकता काय असायला पाहिजे शास्त्राच्या अनुषंगाने विवाह करताना दोघांची? तुम्हाला एक सांगू का, की म्हणजे म्हणतात ना की सूरत नाही फितरत देखो. बरोबर. मी साधारणतः 2008 एक 2009 एक विवाह जुळवला. तर त्यात असं होतं की मुलगा साधा डिप्लोमा झालेला आणि मुलगी BAMS MD डॉक्टर. पण पत्रिका दोघांची अतिशय उत्तम जुळत होती. आणि मी तर इतकी गॅरंटी घेतलेली की त्यांना हे म्हणाले की तुम्ही विवाह करा आणि हा मुलगा नक्कीच पुढे यशस्वी उद्योजक होईल. आणि हा जर का यशस्वी उद्योजक झाला नाही येणाऱ्या 12 ते 15 वर्षामध्ये, तर म्हटलं मी पत्रिका पाहणं सोडून चहाची टपरी लावेल. इतका मी कॉन्फिडन्सने त्यांना सांगितलेलं. आणि 2014 पासनं त्या मुलाला सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात झाली. आज त्यांचा आलिशान मोठा बंगला आहे आणि जवळजवळ 50च्या वर पोकलँड वगैरे असे ते मोठे ट्रक वगैरे जे म्हणतात असा उद्योग आहे. तर त्यामुळे त्या मुलीने पण त्या मुलाला कमी समजू नये. प्राप्त परिस्थितीच्या वेळेस त्याची पत्रिका कशी आहे, त्याची प्राप्त आर्थिक परिस्थिती बघायला नको, त्याची कुवत काय ती बघायला पाहिजे, त्याची शैक्षणिक दर्जा काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे ते बघायला पाहिजे. बरोबर. आणि आता एखादं झाड आहे, चांगल्या दर्जाचं आंब्याचं झाड आहे, पण यावर्षी नाही दिलं फळ, यामुळे काय त्याचं बीज खराब आहे का? नाही. असतो, हवामानाचा पण फरक असतो. तसाच माणसावर पण कधी कधी काय काय वेळ येतात ते आपण बघितलंच आहे. बरोबर. मोठमोठे उद्योग जे आहेत एकेकाळचे की म्हणजे काय म्हणतात त्याला, सिग्नेचर झालेले त्या बिझनेसमध्ये, ते सिम्बॉलिक सिग्नेचर असे ते बिझनेस आज लयाला आलेले आपण बघतोय. याचा अर्थ असा नाही की ते आता लयालाच जातील. तर प्राप्त परिस्थिती त्याची जी आहे ती आर्थिक परिस्थिती बघायला नको, त्याची शैक्षणिक पात्रता, स्वभाव, वृत्ती. आणि असं नको की मी आत्ता सुद्धा सध्या मी अधिकारी आहे किंवा मी जास्त कमवते म्हणून त्यावर अधिकार गाजवायचा. कदाचित उद्या जर का 5 वर्षांनी तो पुढे गेला तर. बरोबर. समय समय की बात है. वेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळ बदलायला वेळ लागत नाही. तर त्यावेळेस त्याची पत्रिका कशी आहे ती बघावी, तज्ज्ञ ज्योतिषांकडनं सल्ला घ्यावा. आणि खरोखर जसं मी आता उदाहरण दिलं की 2008-9ची गोष्ट आहे की त्या मुलाला तो फक्त 10वी नंतर सिव्हिलमध्ये डिप्लोमा झालेला आणि मुलगी BAMS MD. खरं तर व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर ते स्थळ पण यायला नको त्या मुलीला. बरोबर. पण आलं ते स्थळ आणि मुलीच्या वडिलांना वाटलं काहीतरी, काय म्हणतात जुन्या लोकांना ती दृष्टी असायची. तर त्यांनी पत्रिका दाखवली आणि मी एकदम कॉन्फिडन्सने हो म्हटलं. मुलीची फारशी इच्छा नव्हती, म्हणजे होती नव्हती अशी. बरोबर. पण झालं लग्न.
आज त्या मुलाकडे एवढं सगळं सधनता आहे. तर असंच आहे की पत्रिका दाखवून घ्यावी पुढे काय करणार आहे. ते जसं म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच आम्हाला ज्योतिषांना आहे ना की त्या माणसाचे, त्या मुलाचे कर्तृत्व पत्रिकेच्या त्या टेबलमध्ये दिसतात, लग्नपत्रिकेत, त्याच्या दशेमध्ये, भावचलित पत्रिकेत. तर त्यामुळे ती तज्ज्ञ ज्योतिषांना पत्रिका दाखवून घ्यावी आणि त्यावर विश्वास ठेवावा आणि नक्कीच त्यानुसार ते जे सांगतात त्यानुसार त्याचं आचरण करून त्याचं जे काही उपाय आहेत ते केलेत ना, तर नक्कीच तुम्हाला पुढे यश मिळतं. नक्कीच सर, शेवटची काही मिनटं, एक दोन मिनटं आपल्याकडे आहेत. आपल्या प्रथेप्रमाणे तुम्ही कार्यक्रमाच्या शेवटी संदेश देता आणि त्या संदेशाचं आम्ही प्रामाणिकपणे कुठेतरी पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. एक कान उघडणारा संदेश असतो. आजचा संदेश काय आहे? चा संदेश असा आहे की उष्ट्राणांच्या विवाहेषु गीतम गायन्ति गर्दभः परस्परम प्रशंसन्ति अहो नृप ध्वनिम. हे उंटाच्या लग्नामध्ये गाढव गीत गातं आणि ते दोघे जण परस्परांचीच प्रशंसा करत आहे की गाढव उंटाला म्हणतो की तू किती सुंदर दिसतोय आणि उंट गाढवाला म्हणतोय की तुझा आवाज किती छान आहे. थोडक्यात व्यवहारात पाहिलं तर ते दोन मूर्ख माणसं परस्परांमध्ये एकमेकांची स्तुती करत असतात. पण त्याचा अर्थ जर का शब्दशः अर्थ जर का घेतला ना, तर नवरा बायकोनी असंच राहायला पाहिजे, उंट आणि गाढवासारखं. त्या माणसाने आपल्या बायकोला म्हटलं पाहिजे तू खूप सुंदर दिसतेस, आणि बायकोने म्हटलं पाहिजे तुमचा स्वभाव फारच आहे, तुम्ही ना कुणाला पैसे दिले की परत मागतच नाही, फार दयाळू आहात. परस्परम प्रशंसन्ति अहो नृप महोध्वनिम. असं उंट आणि गाढवासारखं जर का राहिलेत ना नवरा बायको, खरोखर संसार खूप चांगला होतो आणि क्वचितच आमच्या सारख्यांकडे यायची वेळ येते. काय तर त्यामुळे या सुभाषिताप्रमाणे नवरा बायकोंनी आचरण करावं असं मी सांगेन. खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्ताने आपल्याला सरांनी दिलेलं आहे. वासुदेव शास्त्री सत्रेज ज्योतिष नावाचं सरांचं फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल आहे. तुम्ही त्याच्यावरती अधिक माहिती या सगळ्या संदर्भातली, या विषयांसंदर्भातली तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही सरांचं पेज जे आहे ते लाईक करायला विसरू नका. 7 मेला आत्ता सर अरेंजा कॉर्नर वाशी या ठिकाणी आहेत आणि 9 मेपासून सर पुन्हा त्यांच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटू शकतील. त्यामुळे जे काही प्रश्न विचार असतील, शंका विचारायचे असतील, तुम्ही निश्चित त्यांना संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.